तर या ठिकाणी गृहप्रवेश करताना ब्राह्मणाचे 5 अटी असतात. किती? तुमच्या अटी काय आमच्या घरी घर बांधलं तुमचा काय संबंध आहे? मला सचिवाला शंका येईल की नाही. पण पूर्वी वामन अवतारामध्ये बळी राजाने सगळी भूमी ब्राह्मणाला दिली होती. 2 मिनिटं सगळं ब्राह्मणाला दान दिली होती. ती भूमी कोणाची झाली मग? पूर्ण 3 पावलं मागितली ती. एक पृथ्वी, एक पाताळ, ते शेवटी डोक्यावर दिली 3रा पाय बळी राजाच्या. वामन हा ब्राह्मण होता म्हणून सगळी भूमी ब्राह्मणाची झाली. म्हणून ब्राह्मणाची आज्ञेशिवाय तुम्हाला घरात राहता येत नाही. पहिले. दुसरं आहे घरामध्ये रोज देवांची पूजा व्हायला पाहिजे. तिसरी आहे आई वडिलांची, गो ब्राह्मणाची, जो कोणी घरात येईल त्याला कमीत कमी पाणी दिलं गेलं पाहिजे. आपल्याला संस्कृती एवढी चांगली. अतिथी देवो भव, मातृदेवो भव, आई वडिलांची, गो ब्राह्मणाची, आलेल्या पाहुण्याची पूजा व्हायची, त्याला पाणी दिले पाहिजे. चौथी अट आहे घरामध्ये रोज देवाजवळ दिवा लागला पाहिजे, तुळशीची पूजा व्हायला पाहिजे. 5वी अट आहे घरातल्या स्त्रीने नेहमी आनंदी राहायला पाहिजे. कधीच घरामध्ये निगेटिव्ह राहायचं नाही. कारण तो वाचतो, प्रथा असतो, म्हणत असतो, नेहमी चांगलं बोलायचं. कळलं ना? निगेटिव्ह बोलायचं नाही. अशा 5 अटी असतील तर तुम्ही घरात काय लिहायचं. मान्य आहे ना? आता या ठिकाणी तुमचे आई वडील कोणतरी मोठं पाहिजे होतं. कोणतंही कार्य करताना आई वडिलांची आपण आशीर्वाद घेतो. मुलीला टाकू का, ह्या नोकरी करू का, इथं वास्तू घेऊ का, इथं घर घेऊ का. तर आता ह्या गुरुजींना विचारायचं, वडिलांच्या पाण्याचे याला विचारायचं, बाळा गुरुजीला घरात काय घेऊ का. गुरुजी विचारा. आनंदाने या, सुखाने राहा. या आनंदाने या, भांडणं करू नका. सुखाने या. आधी लक्ष्मी, मग नारायण. उजवा पाय द्यायचा, खांदा इथं लावायचा. हे फोटो घे छान. उजवा पाय उंबरीवर ठेवायचा, खांदा इथं लावायचा. मग तुम्ही आणि देवाला घर सापायचं, सगळं बाहेर कंपाऊंड फिरून यायचं. घे मग हे गे रे. दिगंबरा दिगंबरा उतरताना हळू उतर, हळू उतर. नाही उतरायचं ईशानायन महाभाजामि स्थापयामि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि प्रवेशस्य देवताभ्यो नमः गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि. आता घाटी साहेब आपण काय करतो लक्ष द्यायला पाहिजे. आता आपण आग्रह प्रवेश करतोय तर हे वास्तू उभारताना प्रत्येकाची पूजा असते. पाया भरणे, नंतर पायाची पूजा, चौकट बसवायची पूजा, स्लॅबची पूजा, दरवाजे बसवायची पूजा. या पूजा बिल्डरने केल्या आपल्याला माहिती नाही. तर या सगळ्या पूजा द्वार पूजन म्हणतात. त्याला काय म्हणतात? या द्वाराचे जे देवता आहे गुरुजींनी तुम्हाला त्याची प्रार्थना करायला लावली. तर आपण काय घेऊन गृह प्रवेश करतोय? टीव्ही, फ्रीज, सोनं नाणं, पैसे घेऊन करताय का? उमऱ्यावर ठेवा नाही. ठेवा खाली. देव ठेवा उमऱ्यावर. जिथं सांगितलं तिथं 2 अक्षर आहे. नारळावर आहे. नारळावर
भोळा शंकर आता दर चतुर्थीला घरामध्ये गणपती मंदिरामध्ये आपण अभिषेक करतो, याला अथर्व शीर्षाचा अभिषेक म्हणतात. ऋषी व्यासांनी गणपतीचं जे वर्णन केलेले त्याला त्याचं महात्म्य याच्यामध्ये यांच्या मंत्राकडे लक्ष दिलं तर तुम्हाला गणपतीचं वर्णन बरोबर समजेल. काय महत्व आहे. पळी पळी पाणी घाल ते हातात लाव. हरी ओम नमस्ते गणपती.
अवदक्षिणाताद अवशोर्ध्वाताद अवोत्तराताद सर्वतोमां बाहि बाहि समन्दात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयसं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानंदादिज्योतिषी त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि व्यास काय म्हणता गणपतीला तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस त्वं ज्ञानमयो विज्ञानमयी सर्वं जगलं त्वत्तो जायते तू ज्ञान देणारा विज्ञान देणारा आहे सर्व जगाला विषय त्वं भूमिरापो नलोनी लोणवा चत्वारि वाक्पदानि तू सगळ्या ठिकाणी व्यापलेला आहे व्यापलंय त्वं गुणत्राजिता त्वं दैत्राजिता त्वं कारत्राजिता त्वं मूलाधारस्थितो नित्यं त्वं शक्तित्रात्मका तू शक्तीचं दैवते त्वं विघ्नो ध्यायति नित्यं गणपती काय म्हणतात व्यास काय म्हणतात गणपतीला त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्र इंद्र अग्नि सूर्य चंद्रमास त्वं ब्रह्म ब्रह्म भू स्वरम गणानि परमोच्चाय वर्णादीन तदनन्तरम् अनुस्वार परतरः आधेन्द्रसित भारेणुद्धम एतं त्वं मनुस्वरूपं ककार परमरूपम अकार मध्यरूपम अनुस्वार चाद्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धान सहिता सन्धिः निजरुद् गायत्री चन्द्रः गणपतिः देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदंतम एक दात असलेला चतुरहस्तम चार हात असलेला पाशक मूषकधारिणम रथम चमतम अस्ति ब्रह्म मूषकध्वजम रक्तलंबोधरम शुभ्रकृतं रक्तवासं रक्तगं नामयुक्तांग रक्तपुष्पे शोभितं भक्तानुकंपितं देवं जगत्कारणं आविर्भूताच सृष्टादो प्रकृति पुरुषात्मरम एवं ध्यायति नित्यं सुखी योगिवरा नमो रामपते नमो गणपते नमो गणपते पूजा नमस्कार नमो नारायण जगन्नाथाय विघ्ननाशिनी आकाशतो विघ्नराजस्वतो शिवसुताय शंकरगुरुनाय संगमान करूया असं सांगितलं ना गणपती आगमनाचे बरोबर त्या घरात सत्यनारायण सगळ्या पूजा बरोबर लोकांमध्ये गणपती काय महत्व 40 मिनिटात एवढं सांगून बाहेर सत्यनारायण गंध लावा या कथा असं पूर्ण आवडली पाहिजे सगळे कारिका सुगंध राहिले गंध लावा सगळं काहीच नव्हतं मांडणी सगळी मांडणी चांगलं नाव ठेवलं लाल इथं. चाळा इथे ठेवा लाल चाळा इथे ठेवा पलीकडे पलीकडे तिकडे हा शांततेत हा दमानं ठेवा बस जरा हे लाल फुल ठेवा पाठीमागे छान ते अजून गोवा तिथं मंत्र घे ना ओम पूर्वस्वाहा गणपतये नमः गन्धाकृतपुष्पं समर्पयामि वरदानेन वन्देने वादजानमयामो विलासानि पूजार्थं पुष्पाणि गणपतये नमः समर्पयामि अभिरकुलालं समर्पयामि महागणपतिं प्रतीर्यतां समर्पयामि आर्यान्नाथनरवन्ति परुगा परुगस्परि समर्पयामि धूपं दीपं नैवेद्यं समर्पयामि प्राणापानव्यानुदानं नैवेद्यं समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि अथ मंगलार्तिक्य दीपं वा नैवेद्यं समर्पयामि नमस्कार नमस्कार केल्याशिवाय कोणत्या पूजेमध्ये कोणत्या कार्यात फळ मिळत नसतं यश येत नसतं संकल्पात सिद्धी जी आहे ती आपण काय संकल्प केला त्या आधी पूजा वास्तू शांतीची काय करायची याचे 4-5 कारण आहे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ही जागा कोणाची होती कशी होती काय होती आपल्याला माहिती नाही पूर्वी या जागेवर स्मशानभूमी होती का कोणी तळताळून विकली होती आहे नाही काही शापित होती ते काही सुद्धा माहिती या जागेवर काही भूता घेताची बाधा असेल ते जाण्याकरता लक्ष्मी गणपती सरस्वतीचं वास्तव्य राहण्याकरता पहिलं कारण म्हणजे वास्तू शांती करायची असते दुसरं कारण या जागेवर पूर्वी वृक्ष असतील वेली असतील काही ना काही असलं झाडं असतील वेली असतील तर त्यांचं जर आपल्याकडून छेदन झालं असेल हे वास्तू तयार करताना तर त्याचा दोष आपल्याला लागू नये तो सुद्धा दोष लागतो दुसरं कारण तिसरं कारण या भूमीवर पूर्वी उंदरांची बिळं असतील सापांची बिळं असतील मुंग्यांचं वारुळ असेल वेगवेगळे कृमी कीटक असतील वेगवेगळे प्राण्यांचे वास उभारताना हत्या झाली असेल तर तो दोष आपल्याला लागू नये म्हणून वास्तू शांती करायची तिसरं कारण ही जागा वास्तू बांधताना जी वाळू गंगेतून येते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियाकर्म चालतात तश क्रिया चालतात
दीक्षा विसर्जन चालतं, त्याच्यानंतर वर्ष श्राद्ध चालतं, म्हणजे सगळं वाईट कर्म त्या ठिकाणी चालतात, पाप धुतली जातात. आणि ते जर वळव आपल्या घरामध्ये आली असेल आणि त्याचे जर बांधकाम झाले असेल तर ते वास्तूचा दोष लागतो, तो दोष जाण्याकरता त्याच्यानंतर त्या मातीची जो निधी, त्या मातीतून ज्या विटा तयार होतात, तर ते माती कोणती आपल्याला माहिती नसते, हा तो दोष जाण्याकरता. त्याच्यानंतर वास्तू उभारताना जे मजूर असतात त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे आचार विचार असतात, टेन्शन खूप वेगळे असतात. ते टेन्शन आपल्या वास्तूत उभरू नये, कारण जेवण करताना स्त्रीचं जसं मन असेल तसा स्वयंपाक होतो. तुम्ही चांगल्या मनाने करा, तुम्ही भाकरी जरी गेली ते गोड लागते. तसं त्या मजुरांच्या मनात जे विचार असतील ते जर आपल्या वास्तूत उतरले असतील, वेगवेगळे टेन्शन असते वेगवेगळे, त्यांचे ते दोष जाण्याकरता. त्याच्यानंतर हे दरवाजे लोखंड याचे वेगवेगळ्या प्रकारचे घाव होतात त्यांच्यावर, काय ते संस्कार होतात, त्याला 15 संस्कार म्हणतात. त्याच्यावर ते झालेले संस्कार त्यांना हे त्रास होणे म्हणून या वास्तूचा सगळा दोष जाण्याकरता 5 ब्राह्मण या ठिकाणी बोलवलेली आहे की नाही. आता तुम्हाला त्यातलं काही ज्ञान नाही जास्त, म्हणून आपण सगळं सांगा कशा काय म्हणजे सगळे वेद पाठ हुशार ब्राह्मण 5 ब्राह्मण म्हणून आम्ही वास्तू शांत्या करतोय. बघा आता घाटी सर आपण काय करतोय आपल्याला कळलं पाहिजे. काही दोन शूटिंग थांबवत आपण पूजा आपल्या समाधानासाठी आपल्या स्वाहा
ओम यमाय नमः ओम कालाय वास्तुपुरुषाय नमः वास्तुपुरुषाय नमः